नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी. आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं खूप दिवसानंतर एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर इतके दिवस व्हिडिओ का नाही आले, मला बऱ्याच आपल्या ताईंच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या, तर ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर आज आहे दीप अमावस्या, तर त्याचीच इकडे सुरुवात चालू आहे. तर आज मी घरीच तुपाचे जे वाती असतात दिवे ते बनवण्याचा प्रयत्न करत होती. तर दारावरती तूप जे येतं विकायला ते घेतलं होतं, पण खरंच ते तूप जे असतं ना ते चांगलं नसतं खाण्यासाठी म्हणा. आणि जेव्हा मी ह्या वाती करायला गेल्या ना तर त्या वातीसुद्धा काही इतक्या व्यवस्थित झाल्या नाही, तुम्हाला पुढे मी सांगेलच. तर मी वाती करायला घेतली, ते रेडीमेड वाती होत्या ज्या गोल दिसतात तुम्हाला त्या. तर त्याला वरच्या भागाला थोडंसं कुंकू लावून घेतलं आणि आपण जे मेणाचे दिवे आणतो ना तर ते दिवे लावल्यानंतर हे जे असतं साचा जो असतो तो आपण फेकून देतो. तर ते मी थोडेसे जमा करून ठेवले होते. तर याचाच वापर मी आज ह्या तुपाच्या वातींसाठी थोडासा करणार आहे. तर तुम्हाला सुरुवातीला मी एका वाटीमध्ये तूप दाखवलं, तर ते तूप दारावर एक मावशी आल्या होत्या तर त्यांच्याकडनं घेतलं होतं. आणि ते खिचडीमध्ये सुद्धा आमच्या आईने वापरून पाहिलं, पण ते खरंच इतकं काही चांगलं नव्हतं चवीला. पण असो, तर तूप जे आहे ते मी इंडक्शनवरती थोडंफार गरम करायला ठेवलेलं आहे, लिक्विड फॉर्ममध्ये येईल ते. तोपर्यंत इकडे मी बाकीची तयारी करून घेते. तर मी इकडे एक चूक केली, आपला हा जो बर्फाचा ट्रे असतो फ्रीझरमधला तो मी घेतला, पण याचा आतला शेप जो आहे ना तो अगदी त्रिकोणी शेप आहे ट्रायंगलमध्ये. त्यामुळे मला तुपाच्या वाती ज्या आहेत त्या व्यवस्थित सेट करता नाही आल्या, कारण की त्या काढताना बराचसा त्रास झाला, बरीचशी मेहनत करावी लागली. पण त्याचा शेप जो आहे तो पूर्ण बिघडून गेला होता, कारण की त्या वाती इझिली निघतच नव्हत्या. तुम्ही प्लीज अशी चूक करू नका. जर तुम्हाला या वाती बनवायच्या असतील ना तर तुम्ही सिलिकॉनचे जे हे असतात ना मोल्ड वगैरे तर ते वापरा, किंवा मग तुम्ही अशा हातानेच, मी पुढे तुम्हाला दाखवेलच, मी हातानेच त्या केलेल्या आहेत पुढे. तर बघू शकता इकडे तूप जे आहे छान असं लिक्विड फॉर्ममध्ये आलेलं आहे. मी याला गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 2 ते 3 कापराच्या वड्यासुद्धा टाकलेल्या आहेत. कापूर जे आहे तुम्हाला माहितीच आहे, खूप पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं कापूरमुळे. आणि त्याचबरोबर काही बॅक्टेरिया असतील किंवा अजून काही डास मच्छर असतील तर त्याच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरतं. आणि आपला दिवा जळतानासुद्धा अगदी एक सुगंध त्याने दरवळेल आपल्या पूर्ण घरामध्ये. त्यामुळे थोडंसं मी इकडे कापूरसुद्धा टाकलेला आहे. तर आता सगळ्या वाती ज्या आहेत त्या मी ह्या ट्रेमध्ये टाकून घेते. आणि बाकीच्या ज्या मेणाचे मोल्ड होते माझे त्याच्यामध्ये सुद्धा ऑलरेडी वात लावायला एक छोटंसं हे असतंच, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी धाग्याच्या वाती ज्या आहेत त्या लावून घेतलेल्या आहेत. तर आता तूप जे आहे ते कोमट झालेलं आहे माझं. आणि त्यानंतर मग मी 1-1, 2-2 चमचा होईल तसं तूप जे आहे ते ह्या वातींमध्ये ॲड करत आहे, जेणेकरून वरचा भागसुद्धा म्हणजे वरच्या भागालासुद्धा तूप लागेल आणि वात जी आहे ती आपली व्यवस्थित पेटली जाईल. तर मैत्रिणींनो, साधारण 20 ते 25 दिवस झाले असतील माझे व्हिडिओज नाही आले. आणि बऱ्याच जणींनी मला कमेंटसुद्धा केल्या होत्या की ताई तू व्हिडिओ का नाही टाकत आहे, काय झालं. तर खरंच म्हणजे पावसाचं वातावरण आहे आणि आमच्या इकडे म्हणजे मला वाटते महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच अचानक इतका पाऊस सुरू झाला होता ना, आणि त्या पावसासोबतच बरेचसे आजारपणसुद्धा येतात. तर आमच्या घरामध्ये सुद्धा एकामागे एक असं आम्ही आजारी पडत गेलो. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमुळे व्हिडिओ जे आहे ते काही टाकायची इच्छाच होत नव्हती, कारण की आजारी असलो की अगदी कसं निगेटिव्ह फील होतं वारंवार आणि काही इच्छासुद्धा होत नव्हती. आणि त्याचबरोबर ह्या 15-20 दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये इतक्या भयंकर घटना घडल्या, जसं की आपण वसईची सुद्धा एक घटना बघितली होती गेल्या महिन्यातच, की भर रस्त्यामध्ये एका मुलीला मारलं होतं, इतके सगळे लोक असताना आजूबाजूला. त्याचबरोबर अंकिता म्हात्रे, तिचंसुद्धा जी न्यूज ऐकली ना अगदी म्हणजे काय बोलावं आता. त्यानंतर यशश्री, तिचंसुद्धा जी बातमी ऐकली ना, तर ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ना अशा लागोपाठ घडत गेल्या.
त्यामुळे मन जे आहे इतकं चलबिचल आणि इतकं बेचैन होत होतं ना, की म्हणजे हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे असंच वारंवार वाटत होतं. आणि खूप निगेटिव्ह विचारसुद्धा यायचे डोक्यामध्ये आणि काही करायची इच्छासुद्धा होत नव्हती. त्यामुळे व्हिडिओ जे आहेत ते इतके दिवस तुम्हाला आले नाहीत मैत्रिणींनो. पण इथून पुढे मी नक्की प्रयत्न करेल की ॲटलिस्ट एक दिवसाआड का होईना, पण तुमच्यासोबत मी छान छान व्हिडिओ नक्की शेअर करेल मैत्रिणींनो. तर सगळ्या मोल्डमध्ये तूप जे आहे ते ओतून झालेलं होतं माझं आणि शेवटी थोडंसं तूप उरलं होतं, तर त्यामध्ये एक एक्सपेरिमेंट मी केला. तर खायचा जो रंग असतो तो मी लाल रंग याच्यामध्ये ॲड केला, पण तो रंग अजिबात याच्यामध्ये मिक्स झाला नाही मैत्रिणींनो. मला असं वाटलं की लाल रंगाच्या वाती छान दिसतील तुपाच्या, पण अजिबात हा मिक्स झाला नाही. तुम्ही असं एक्सपेरिमेंट अजिबात करू नका. तर हे जे शेवटचं तूप उरलं होतं थोडंसं रेड कलर मी ज्यामध्ये मिक्स केलेलं आहे, तर मी वेगळ्या मोल्डमध्ये ते सुद्धा भरून घेतलं आणि हे सगळं भरून झाल्यानंतर आपल्याला हे फ्रीझरमध्ये अगदी 10 ते 15 मिनटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि वातावरण जर थंड असेल तुमच्या घरातलं, तर तुम्ही हे बाहेरसुद्धा अगदी अर्धा तास ठेवू शकता आणि ते आपोआप ह्या सगळ्या वाती ज्या आहेत त्या सेट होतात आणि आपल्याला काढणंसुद्धा इझी जातं. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा जो आमचा ट्रे आहे फ्रीजमधला, तर त्याच्यामध्ये वाती ज्या आहेत त्या अजिबात व्यवस्थित झाल्या नव्हत्या. अगदी मी अर्धा तास ते फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवलं होतं, तरीसुद्धा ते काही नीट झालं नव्हतं. मग त्यामुळे मी काय केलं की ह्या ज्या फ्रीझरमधल्या ज्या ठेवलेल्या ज्या वाती होत्या ना फ्रीझरच्या ट्रेमध्ये, तर त्यातलं चमच्याच्या साहाय्याने मी त्या सगळ्या वाती काढल्या बाहेर आणि त्याला हातानेच मी असा गोल आकार दिला, नॉर्मल असा. पण तो आकार देतानासुद्धा ते तूप जे आहे ते अगदी वेगळंच मला वाटत होतं. अगदी चिकट पूर्ण हाताला झालं होतं. आता आम्ही जेव्हा घरी तूप करतो ना, त्याचं जेव्हा आपण हातामध्ये घेतो ते आपल्याला एकदम वेगळं जाणवतं, फ्रेश आणि एकदम वेगळं. पण हे अगदी वेगळंच होतं. त्यामुळे कदाचित ह्या वातीसुद्धा व्यवस्थित सेट झाल्या नसाव्यात, आय डोंट नो. पण नेक्स्ट टाईम करताना मी अगदी प्रॉपर करेल आणि तुमच्यासोबत छान असा व्हिडिओसुद्धा शेअर करेल. तर त्यानंतर त्या गोल वाती आहेत ना, मी पुन्हा एकदा हाताने त्याला थोडासा आकार दिला आणि त्यानंतर पुन्हा त्या 5 ते 10 मिनटं फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवल्या. तर 5 ते 10 मिनटानंतर काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त ह्याचा गोल का असेना पण एक छान असा आकार त्याला भेटलेला आहे. तर ह्या वाती आपण अशाच दररोज एक काढून आपल्या देवासमोर किंवा तुळशीसमोर लावू शकतो आणि मला वाटतं साधारण 200 ग्रॅम तुपामध्ये 30-32 वाती ज्या आहेत तुपाच्या त्या तयार झाल्या होत्या. म्हणजे अगदी महिनाभर ह्या तुपाच्या वाती आपण वापरू शकतो. बाहेर जर आपण ह्या तुपाच्या वाती घ्यायला गेलो तर ह्याची कॉस्ट तुम्हाला माहितीच आहे किती पडते ते, म्हणजे आपल्याला साधारण ते कॉस्टलीच जातं. पण आपण अगदी 100-200 ग्रॅम तुपामध्ये जर हे घरीच बनवलं ना मैत्रिणींनो, तर आपलं महिन्याभराचं टेन्शनसुद्धा जातं. आणि आता श्रावण महिनासुद्धा सुरू झालेला आहे आणि बरेचसे पूजापाठ आपल्या घरामध्ये केले जातात. तर ह्या वातीसुद्धा आपल्याला खूप उपयोगाला होतात, कारण की बरीचशी घाई-गडबड आपल्या गृहिणींची असते. वर्किंग आपल्या मदर्ससुद्धा असतात, वर्किंग मैत्रिणी असतात. तर त्यांचासुद्धा वेळ याने खरंच खूप बराचसा वेळसुद्धा वाचतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर पहिल्यांदा मी हे केलेल्या आहेत, होईल तशा. पण फायनल रिझल्ट जो आहे तो अगदी छान आहे, अगदी समाधानकारक आहे. तर आय होप तुम्हालासुद्धा हे आवडल्या असतीलच आणि मी नेक्स्ट टाईम नक्की अगदी प्रिपरेशन व्यवस्थित करून नक्की करेल आणि तुमच्यासोबतसुद्धा तो व्हिडिओ नक्की शेअर करेल. तर मस्त महिन्याभराच्या वाती इकडे आपल्या तुपाच्या तयार आहेत आणि त्या एअरटाईट डब्यामध्ये मी त्या फ्रीझरमध्येच ठेवल्या, बाहेर नाही ठेवणार मी त्या. तर आज आहे आपल्या सगळ्यांचीच आवडती अशी दीप अमावस्या. तर खरंच दिवा म्हटलं ना की मलासुद्धा अगदी एक दिव्याकडे बघितलं ना एक पॉझिटिव्हिटी वाटते, अगदी मनसुद्धा हलकं वाटतं, शांत होतं. आणि का कुणास ठाऊक मला दिवे लावायला प्रचंड आवडतात. पण इतके काही दिवे जे आहेत म्हणजे समया दिवे माझ्याकडे नव्हते, त्यामुळे हे जे काही मेणाचे दिवे आहेत ना तेच मी जास्त करून लावले होते. आणि पाऊससुद्धा आज भरपूर पडत होता बाहेर. मला उंबरट्याला लेपणसुद्धा करायचं होतं, तुळशीपुढे रांगोळी वगैरे मला काढायची होती, पण पावसाअभावी ते काही मला जमलं नाही. तर आपलं रोजचं तुळशीला दिवा अगरबत्ती ते केलं बाहेर आणि त्यानंतर देवापुढेच मी साधं सिंपल अशी ही मांडणी केली.
तर तुम्ही हे जे सेट बघत आहात दिव्यांचा तर हा मी दिवाळीमध्ये घेतला होता लोकल मार्केटमधनं. तर खूप सुंदर आहे, पण याचा कलर जो आहे तो निघालेला आहे, कारण की ह्याचा धातू जे आहे ते कुठचा आहे ते मलासुद्धा माहिती नाही, कारण की तांब्या पितळेचं तर अजिबात नाही येते, याचा कलर निघतो. तर मी आता नेक्स्ट टाईम आपला जो गोल्डन कलरचा स्प्रे असतो, कलर स्प्रे, तो आणून ह्याला कलर करणार आहे. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर इकडे छान अशी संध्याकाळची पूजा झाली, दिवे वगैरे लावून झाले आणि प्रशिक जो आहे तो त्याच्या सवयीप्रमाणे इकडे मला मदत करत आहे. तर चला आजची पूजा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मैत्रिणींनो, माझी सुंदर अशी आजची देवपूजासुद्धा झाली, दिवेसुद्धा सुंदर लावून घेतले आणि आजच्या दिवशी सांगितलं जातं की आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतात, मुलगा असेल मुलगी असेल, तर त्यांचंसुद्धा आज औक्षण केलं जातं, करावं लागतं असं सांगितलं जातं आणि ते खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे मी माझ्या बाळाचंसुद्धा न चुकता दरवर्षी दीपपूजनाला अशा पद्धतीने औक्षण करते. तर सुंदर अशी पूजा झाली आणि माझं आज जेवण जे आहे ते खूप लवकर झालं होतं, म्हणजे देवपूजा करायच्या आधीच मी पूर्ण स्वयंपाक जो आहे तो आवरून घेतला होता. तर प्रशिकला आता गरम गरम म्हटलं आपण छान एक मसाला डोसा करूया. जेवणात काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर छान असा बाहेर पाऊससुद्धा पडत आहे, सांगितलं मी तुम्हाला की खूप मुसळधार पाऊस सुरू आहे सध्या सगळीकडे. तर छान पाऊस सुरू आहे, त्यामुळे गरमसुद्धा काही इतकं होत नाही. तर बाळासाठी मस्त इथे गरम गरम मी मस्त शेजवान चटणी घालून मसाला डोसा तयार केलेला आहे. त्यानंतर आज वरण भात होतं जेवणामध्ये, त्याचबरोबर नारळाची हिरवी चटणी, बटाट्याची पिवळी भाजी आणि डोसे. तर असा मस्त आज साऊथ इंडियन प्लस आपलं महाराष्ट्रीयन वरण भात असं आमचं मिक्स जेवण होतं. तर तुम्हाला कसं वाटलं मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि न चुकता आता मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूया लवकरच.